मित्रांनो, तरी आता आपला दुसरा दिवस सुरू झाला आहे आणि आता आपण चाललेलो आहोत वैष्णोदेवी मातेचं मंदिर, माते दर्शन घेण्यासाठी. आणि आता इथं पहिल्यांदा काहीतरी ते एक कार्ड वगैरे बनवायला लागतं, आधार कार्ड जसं, तर ते आता आपण बनवायला निघालो. बघा आमची गँग कशी एकदम रेडी झाली. तर चालू आहे आम्ही कार्ड बनवायला. तिथं अशी लाईन लावायला लागते. कार्ड बनवता तरी आम्हाला ते आम्ही कार्ड बनवलेलं आहे. त्याचं कार्ड मिळतं इथं आल्यावर आपलं आधार कार्ड देऊ. आता इथून आता आपण निघालो. सगळे आमच्या गँगने कार्ड गळ्यात घातलेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत माता वैष्णोदेवीचं दर्शन करण्यासाठी. तर मित्रांनो, आपण वैष्णोदेवीच्या दिशेने कूच केलेली आहे आणि बघू शकता आपलं डेस्टिनेशन. हा संपूर्ण डोंगर चढून जायचं आपल्याला. चला निघालोय आता. इथं बघा मन्नतचे धागे बांधलेत का काय माहिती नाही. एका लाईननं सगळ्यांनी इथून इथपर्यंत सगळे एकदम धागे बांधलेत. आता सज्ज झालोय काठी आणि घेऊन. आमचे नवीन ब्लॉगर पुढे व्हिडिओ बनवायला लागलेत. मित्रांनो, आता आपण इथे आहोत आणि आपलं डेस्टिनेशन आहे ते एकदम वरचे टोकाचं ठिकाण. राम 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 राम. एकदम स्वर्गामध्ये आल्यासारखं वाटतंय. अजून आम्ही पायथ्याला ते तरी पण आम्हाला दम लागलाय. तर बघा अशी सोय आहे. तर तुम्हाला वरती बसून जायचं असेल तर याच्यावरती. आणि तर दररोज मला वाटतं हजारोच्या संख्येने इथं भाविक दर्शनासाठी येत असतात. जय माता दी. इथं खाण्याचे वगैरे भरपूर दुकानं येते. आणि जर तुम्हाला फोटोशूट वगैरे करायचं असेल तर इथं तुम्ही फोटोशूट पण करू शकता. आम्ही अर्ध्याच्या वरती आलो का नाही माहीत नाही, अजून खालीच आहे. पण चालून चालून तर आता खतरनाक कामाकून सगळे धापा टाकायला लागले. हे बघा आमचे 2 नौजवान खिलाडी. हे आमची कॅटरीना, ही आमची करिश्मा आहे. बघू शकता लहान मोठी सगळी माणसं एकदम हातामध्ये काट्या घेऊन वरती कूच करायचा प्रयत्न करतायत. आणि मधून हे आतमधनं यायला लागले. इथं ना नेट चालतं ना मोबाईलला रेंज आहे. तर वैष्णोदेवीचं मंदिर जम्मू राज्यात येतं आणि इथं तुमचे जे लोकलचे कार्ड वगैरे असते ना ते इथं चालत नाहीत. तुम्हाला इथे येऊन सेपरेट एक आता कार्ड घ्यावं लागतं. आणि आता आमच्या मोबाईलला काहीच रेंज नाही, ना फोन येत आहेत, ना मेसेज येत आहेत, ना नेट आहे. मला बोलताना पण दम लागतं. मग काय प्रतिक्रिया आहे तुमची? जय माता दी. जय माता दी.
काना फक्त आता देवीचं दर्शन घ्यायचं आहे. आली बाई सगळी. एकदा तुम्हाला प्रवास करताना बोर होणार ना. तिथे भरपूर माणसं आहेत, भरपूर भाविक येत असतात डेली. हा काय शॉर्टकट आहे का? एक बस मस्त आहे, त्याने असे लावले त्यामुळं थोडं उन्हाचा त्रास कमी होतो. खूप दिवस महिन्यानंतर डोंगर चढतोय. अगोदर गावाला होतो तेव्हा श्रावण महिन्यात जायचो डोंगरावरती, पण आता खूप दिवस झालं जायला भेटलं नाही. पाठ बघू शकता. आपल्याला भरपूर वरती जायचं आहे आणि इथला नजारा एकदम मस्त आहे. एकदम ढग एकदम डोंगराला चिकटलेत, धुकं पडले असं म्हणू शकतो. चला पुढे चालूया. चला चालतोय तरी अजून संपन्न आहे. आता तर कोण दिसत नाही. जयपुर से हैं आवाज को सुनते हो तो मेन गेट पे आके अपने परिवार से संपर्क करें. रामलाल जो जयपुर से हैं आवाज को सुनते हो तो मेन गेट पे संपर्क करें. जय माता दी. जय माता दी. चालत आमचे 2 खोंडे थकलेत, ते आता तिथे कुठेतरी मागं आराम करायला थांबलेत. त्यांच्या बारीला 5 स्टॉप झाले माहिती का? सगळे येतात. हां मी ते एकदा पण नाही थांबलो अजून. ते ना चालत गणवर गेलो असतो मी. मग काय कंटिन्यू मी चालतोच आहे. म्हातारी झाली ती रेड बुल टाकायला लागते त्यांना. समोरचं दृश्य बघ, एकदम कॅमेरा एवढा चांगला नाही त्यामुळे व्यवस्थित दिसत नाही, पण एकदम मस्त, एकदम धुकं वगैरे पडलं आहे समोर डोंगर. इच्छाशक्तीची दाद द्यायला पाहिजे. त्याचं एक उदाहरण म्हणून तुम्हाला आता जस्ट दाखवतो. हा माणूस खालपासून, त्याला पाय नाहीत, तो खालपासून चालत आला इथपर्यंत, आणि आपल्याला पाय असून आपण चालू शकत नाही. चला जय माता दी. उधर बैठ के शर्ट में अच्छा बैठ. मस्त धुकं आता डोंगराच्या आतमध्ये लागले तर मंदिराच्या आतमध्ये. जय माता दी. उशीर चढेपर्यंत आता गरमी होत होती खतरनाक. आता वरती आलोय, एकदम थंड वातावरण तयार झालं. बघू शकता तुम्ही, एकदम एक बारीक बारीक लहान लहान पावसाचे थेंब अशा आतमध्ये लागले.
होऊ शकतं पावसात तुम्हाला दिसतंय का हळूहळू. लहान मुलांना असल्या गाडीतून घेऊन जातात. अजून मंदिर तरी आलं नाही पण प्रवास अजून सुरू आहे. जेवढं वरती चढतोय तेवढं हा काय कमी होईना अजून वाढायला लागले वरती. खाली जरा आता काय दिसणार सगळं ढगढग दिसायला लागलं. चढून चढून पाय लटपटायला लागलेत. हे आमची खोंड सर्जा राजा आणि हे आमची शांताबाई. हे फोटो काढा सगळ्यांच्या एका लाईनीनं. तुम्हाला लोकांना स्वर्ग दाखवतो. कसा आहे खतरनाक असेल ना कुठतरी. आमचा प्रणय चुकलेला आहे. कुठे गेला आम्हाला सापडून आहे. कुठे गेला आहे घाला. अरे आलता रे तू इथे का? तो खालच्या रस्त्याने गेला. खाली पण नाही काय खाली तर कोणच नाही जात. आमचा प्रणय पण असं येड्यागत करतो. इथं ना नेटला रेंज आहे ना कशाला रेंज आहे. कॉन्टॅक्ट पण नाही होत. पाऊस सुरू झाला. सुरू झाला आहे. प्रणय कुठे गेलाय काय माहिती. मला वाटतं तो शाळेत समोरच असेल. कशा कुठे आता कसं एवढ्या थोडं स्पीडमध्ये चाललाय तू. आमचा असा अंदाज आहे की तो पुढे गेला असेल तर आम्ही त्याला पुढे जाऊ शकतो. आता पाऊस सुरू झाला आहे. आम्ही शोधत बसलो त्याला इकडे इकडे सगळीकडं. आणि हे मग इथं फिरत लागले. फोटो काढे काय इथं थांबला नाही का करून फोटो काढायला. तिथं आपण चढलो ना वर यायला एकदम असं राऊंड केलं बघ एक लास्टवाला. तिथे कुठे जायचं कुठे आपल्याला आता. पोहोचलो आपण. अरे अकोमोडेशन आहे. फ्री अकोमोडेशन आहे तिथं. फायनली मंदिराजवळ पोहोचलो आता. काय करायचं जायचं का मध्ये. हा आहे मंदिराचा परिसर आणि हे आहे मेन मंदिर. डोंगराच्या पहाडांच्या कुशीत वसलेलं आहे. मंदिरात जिथं आलतो पण आम्हाला असं वाटलेलं की आता दर्शन भेटणार नाही कारण की इथं 2-2 दिवसांपासून लोक दर्शनासाठी थांबलेत. इथं जिथं आम्ही आलो ते हे गर्भगृह म्हणून ओळखलं जातं. इथं मा वैष्णोदेवीने 9 महिने तपश्चर्या केली आणि मंदिर अजून वरती आहे. तर आता आम्ही तिकडच्या ठिकाणी निघालो आणि याची माहिती आम्हाला ह्या 2 काकूंनी दिली. या मस्त आजी अशा. माता जी का ये जो मूर्ति दिखा रहा है इसमें ये मंदिर है. ये जो मूर्ति दिखा रहे हैं वो ये चल चल चल. बंद हो गया नो. मेन मंदिर कौन सा. मेन जो मंदिर जहाँ पे दर्शन करने के लिए. वही है. दर्शन तो तीनों का जरूरी है. उठाइए दोनों माता की. जहाँ माता ने पूजा करी तपस्या करी वो गुफा है. यहाँ से पूर्व करके आत्ता आपण जिथून आलो ते गर्भस्थान असं त्याचं नाव होतं. जिथे वैष्णोदेवीने 9 महिने तपश्चर्या केली. त्यामुळे त्या
जागेला गर्भस्थानच नाव म्हणतात. आता इथून वरती अजून मेन मंदिर आहे ते म्हणजे वैष्णो मातेचं. तर आता आपण तिकडे निघालो आहोत. गेलो आम्ही त्यासाठी तर एक जरा चहा कॉफी करण्यासाठी थांबलोय. ए प्रणया कशी चांगली का? हा रस्ता दिसतोय का तुम्हाला? अजून तिकडे फिरत फिरत जायचं. जय माता दी. अजून चालतोय अजून संप नाही. पण मजा तर येते भरपूर. कशी मग आमची गँग रमत गमत चालली डुलत डुलत. अरे तू अनुभव तुमचे सांगा जरा घरच्यांना. माझं नाव जिग्नेश पाटील. हां कुठून आलाय तुम्ही साहेब? मी दिल्लीमधून आलो. नाही थांबता दिसत नाहीस तो इकडून बोलत. माझं नाव जिग्नेश पाटील. हां मोठ्यानं बोल. मी महाराष्ट्र धुळ्यापासून आलेलो आहे. हां माझी पोस्टिंग झाली होती LNT मध्ये 2018 मध्ये ॲज अ DT. हां मला आता 6 कुठं सांग हे अरे हे नको का भाई मग काय. मी 2018 मध्ये जॉईन केली. अरे भाई तुला बायोडाटा नाही मागितलाय. 19 मध्ये. आता आपण सध्या नागपूरमध्ये पोस्टेड आहोत. आज रविवार आहे म्हणून आम्ही प्लॅन होता आमचं की अमृतसरला यावा. पण आम्ही एकदम अनएक्सपेक्टेड प्लॅन केला की आपल्याला आपण कटराही करू शकतो. कारण की आमच्या PAला राहिलेला. ठीक आहे. आमची नेक्स्ट रेटिंग जी आहे ती पुढे नंतर येणार आहे. आणि घंटा काढला ती बॉसला काढला. व्हिडिओमध्ये सांगतोय तुम्ही बॉसला काढवतो. ठीक आहे. ओके माझा बॉस थकले आहे. हां जाऊ दे. मराठी येत नाही मग हिंदीत सांग. अरे नाही मराठी दोन आहे नाही ऐकलं चांगलं वाटतं. त्याची मर्यादा घेऊ ना आपण. म्हणजे मोठा आहे आपल्याला मर्यादा पुरुषोत्तम आहेस काय तू? मर्यादा पुरुषोत्तम माणूस आहे. एकदम दुःख दुःख थोडी आहे. धोकाच आहे ना हे सगळं. बघ ना दुःख आलं सगळं. आता फक्त थोडंसंच अंतर राहिलं आहे आणि आता आम्ही देवीचं दर्शन घेण्यासाठी त्या मंदिराजवळ आता पोहोचणारच आहोत. सकाळी 12 वाजल्यापासून आम्ही चढाई सुरू केली होती. आता 5 वाजत आले आहेत. आम्ही फक्त एक वेळा थांबलेलो रेस्ट घेण्यासाठी आणि एकदा कॉफी पिण्यासाठी. त्यानंतर आम्ही कंटिन्यू चालतच आहोत. हे जवळजवळ एक 16 किलोमीटरचं अंतर आहे खालपासून ते वरपर्यंत. सगळं धुक्यानं असं एकदम अंधारचा तयार झाला आहे आणि वातावरण एकदम थंड झालं आहे. खूप दूरचा प्रवास करून आम्ही फायनली इथं पोचलो आहे मंदिरात. इथं हे बसायचं नाही बाबा चल. 5 वाजलेत आता. चालून घाम निघून गेलाय. एकदम सगळं धुक्यानं एकदम गडद होऊन गेलं आहे. काय दिसत नाही. जसं समोर आलं तसं हलका पुसट होत जातं. अरे मंदिर कुठे आहे? मंदिर सापडं नाही आम्हाला. अच्छा आलं वाटतं. हे बघा मंदिर आहे इथं वरती. आता आम्ही मंदिराजवळ पोचलोच आहे. पण आतमध्ये जाताना मोबाईल वगैरे काय अलाउड नाही. तर आम्हाला वाटतं तिथंच बाहेर एका लॉकरमध्ये सगळं सामान आम्हाला ठेवून जावं लागेल. मोबाईल वॉच वॉलेट वगैरे सगळं. आम्ही तुम्हाला आतमधलं दर्शन करू नाही शकणार. खूप दूरचा प्रवास करून आलो आहे आम्ही. कधी कधी वाटत होतं की आज दर्शन नाही भेटू शकायचं. गर्भगृहाची दालन त्याचं असं वाटलेलं नाही आता बस झाला होता. आता काय नाही भेटू शकायचं. नंतर काय आलं की समोर मंदिर आहे आणि तिथं तुम्ही जाऊन दर्शन घेऊ शकता. आता आम्ही लॉकर रूम तिथं आलेलो आहोत आणि तिथं सामान जमा करून आम्ही दर्शन.
दर्शन झालं आहे. आम्ही दर्शन करून आलो होतो. एकदम खतरनाक असं दर्शन झालं आहे आणि आतमध्ये एकदम गेल्यावर एकदम मस्त असं वाटलं आहे माहिती आहे का. खरंच मी आत मोबाईल नाही घेऊन जाऊ शकलो पण मला एकदम मस्त वाटलं. बघू शकता कसं एकदम मोठा पहाड असा, तिकडे ते मंदिर आहे, तिकडे ना एकदम वरतीच झालं मस्त. तर आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे आणि आम्ही निघालो आहे आमच्या दिशेने रूमच्या. मस्त एकदम अविस्मरणीय अशी ट्रिप झाली आमची. म्हणजे अजून पण कंटिन्यूच आहे, अजून पण पुढं अजून जे आमच्या ठिकाणं सुटलं आहे तिकडं आम्हाला अजून व्हिजिट करायला जायचं आहे. तर तुम्ही कंटिन्यू बघतच राहा. ठीक आहे, स्टे ट्यून. लाईफ एन्जॉय करत चला मित्रांसोबत, सर्वांसोबत. जेवढं फिरता येईल तेवढं भरपूर फिरा. मी तर अगोदर घराच्या बाहेर निघत नव्हतो पण आता मला घरी जायला वेळ भेटत नाही. आपण गर्भगृहाजवळ आलो आहोत. इथे किती गर्दी तुम्ही बघू शकता. इथं आता आरती वगैरे सुरू आहे. माझी काहीच गर्दी नव्हती पण आता आरतीमध्ये भरपूर लोक चालले आहेत. आता रात्रीचे 8 वाजलेत आणि अजूनही आम्ही खाली उतरतोय. चालून चालून तर पाय दुखायला लागलेत. तुम्ही जर इथे कधी आला तर उतरण्याच्या टायमिंगला इथे स्टेअरकेस दिलेत तर तुम्ही त्यांचा यूज करू शकता. आज आम्हाला भरपूर दूर जायचं, संपूर्ण अंधार झाला. मी आणि प्रणय राहिलो आहे आणि आमचे सर्जा राजा माहीत नाहीत कुठे गेलेत, अगोदरच गेलेत की काय. मग असं वाटायचं डायरेक्ट रूमवरती जाऊन थांबले असते. इथे बघू शकता तुम्ही हा रात्रीचा व्ह्यू किती एकदम आकर्षक आणि मनमोहक आहे. हे वरून टिपलेलं हे छायाचित्र आहे. एकदम मनाला शांती देणारं. भरपूर थकून गेलो एकदम, काय सुचत नव्हतं. मग आता मी तर मसाज घ्यायला आलो. यार बहुत बढ़िया लग रहा है. आप इधर के पे आ गए ना और इधर थक जाएंगे. इधर थोड़ा ये मसाज ले लेंगे. बहुत बढ़िया है, बहुत बढ़िया. बस 30 रुपये लेते हैं. जिथून चालू केलेली तिथं आलोय पुन्हा वापस. बस खूप चालायचं आहे. चालू बाबा आमची वाट लागली आता. फार फाटली, नको झालं आता. मला तर असं वाटतं आता काहीतरी गाड्या बिडी भेटली तर लय बरं होईल. 500 रुपये बी द्यायला तयार आहे. मग आता मला चालू नाही होतं. हा नजारा मस्त आहे ते बघा यार. लय जमलो, खरंच खतरनाक जमलो. पैशात आता आम्हाला शिव्याच घालत असेल कुठे काय माहिती दोघं पण.
तरी आता आमचं वैष्णव मातेचं मंदिर घेऊन चाललं आहे आणि आता रूमला येऊन फ्रेश वगैरे होऊन आता आम्ही निघालो आहोत पुन्हा अमृतसरच्या दिशेने. आम्ही चेकआउट करायला निघत आहोत. आता इथून आम्ही बस बुक केली आहे. बहुत मजा आ गया. पोचलेलो आहोत. ही आमची बस आहे. तर आता आम्ही निघालोय अमृतसरच्या दिशेने. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता आपण पुन्हा पोचलेलो आहोत अमृतसरमध्ये. आणि आता आम्ही रूम बघायला निघालो आहोत आणि तिथून आम्ही नंतर मग गुरुद्वारा बघायला जाणार आहेत, अमृतसरचं टेम्पल. ठीक आहे.